बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दीसुद्धा ते विसरून गेले होते. राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर गोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, आम्ही परतावं म्हणतो राजे. राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले, एवढ्या जरुरीनं निघणं करता आहात बजाजी? जायला पाहिजे राजे. मृगतोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी घेतली. तसदी कसली? बोला. राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले. थोरले महाराज गेले म्हणजे क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले. होणारा चुकत नाही राजे. माणसाच्या हयातीचं माणसांच्या हातात काहीच राहत नाही. महाराजांना फलटणात सामोर बघताना आम्हाला एक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भेडून गेली. आता महाराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत. घरात मर्तिक घडलं असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 वर्ष काही शुभकार्याला हात नाही घातला यायचा. बजाजीचे हे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती. राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले. शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते. क्षणभर राजे औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले. त्याच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावल्या बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली. शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, बरी बात काढलीस बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यावरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या निमुळत्या डोळ्यासमोर आंब्राईच्या रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले. त्यांचा 2च मूर्ती दिसू लागल्या. शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी भावाची राजस कन्या राजाऊ उर्फ जीव. राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बोलावून धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन 2 मुलांसह राजगडावर आले. राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीनं सदर बैठक बोलावली. सदरेवरच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवंश बसला होता. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेला बसलेल्या राजांनी पिलाजींवर शिर्क्यांना शब्द टाकला. आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालत आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला. राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बोलावून धाडले त्याचा त्यांना काही उलगडा होत नव्हता. पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी, जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले, राज, ही वचनीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. राजांच्या साठनं लग्नाला पोरं पाहिजे असा कवाबी हुकूम केला असता तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार आहे तिच्या जन्माचं. पिलाजी राजांचे थोरपण नजरेआड न करता कळवळून म्हणजे बोलले, नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय पण कोणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे. ते त्याचं इतमामाचं आणावं लागतं. ते त्यांचं इमानाचं
तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सूनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिल्लाजीराव, ती इमानाची रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांसाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, या साट्या लोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो? राजांनी हसून पिलाजींना सवाल केला. जाणत्यांनी भरलेल्या सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केले. सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊजवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तपकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊंच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगारपूरकर पिलाजीराव शिर्के यांची कन्या राजाऊ, आमचे फर्जंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत. राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडी भरली. उपाध्याने पुढे केलेल्या तपकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवंशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याआडे गेली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले. पडद्याआडच्या राणीवंशात क्षणभर कुजबूज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनंच जापसाल झाले. सदर कोळंबली होती. चिकाच्या पडद्याआड दूर सावरून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई सपदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला औक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला. पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर भरून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला अदबीने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आऊजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्ष मधील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले. सदर भर खारीक खोबऱ्याची वाटप झाली. भोसले शिर्क्यांच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पानथेंबाची अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभूबाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले. पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठलेच काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हरचीज नजरेखालून घालीत होत्या. जरी शिलाच्या गाठीने जकडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायाच्या सडक बोटांना हात लावून तो शंभू राजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडवळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांना आणि सुनबाईच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले, औक्षवंत व्हा, यशवंत व्हा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उठते केले. लग्नसाज घातलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभू बाळ एकला जीव पदरी घातला.
आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सई, एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात. आता यांना मनभर उद्दंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलंग्याच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चोख धरू लागले. लेजमाचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोनमोहराचा सत्कार उधळला जाऊ लागला. उखळ्याचे बार दणदणू लागले. मध्यरात्री देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांनी वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरली. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली. शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या तारी. सखूबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीग भरले मावळी तांदळाचे माप लवंटे केले. भोसल्याच्या उंबरठ्यात दाणे रास पसरली. सुनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सुनबाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नात सुनेबाईचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट राजोपाध्यायांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले, यशोदा. सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घातलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक टेकविले. राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आऊसाहेबांच्या पायांना भिडवले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आगवेगाने बिलकते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनुवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, येसू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, शंभूबाळ, धाराबाईचे पाय शिवा. ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन बाळराजे आणि राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलावरून बोटं फिरवून ते आपल्या कानशिलाजवळ नेत कडकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला, बेस व्हावा माझ्या वासरानू. शिर्क्याच्या राजस राजाऊ आणि भोसल्यांचा यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांनी माईने येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळावर बघताना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, पण ते जसे आपल्या कबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येसूबाईंना कधीच अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीच पडणे सोपे आहे,
पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीने आहे. आई अंबा तुमच्या हाती बळ देईल. श्रीसाम त्यासाठी तुम्हाला हिंमतबंद करील. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजी राजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सूर्याला गिराण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली.